पहला एक ऐसे कागज पेन लेके बैठो और मैं जो बोलती हूँ वो सब लिखो। हाँ, क्या क्या भाजी चाहिए? देखो, मेथी, पालक, बाद में टमाटो और गोभी। इसमें से कुछ नहीं चाहिए, वो सब घर में है। हाँ, गोभी का कांदा थोड़ा छोटा है, आधा मैंने काट के लिया। गोभी का कांदा, वो गोभी रहता है ना, उसको हम गोभी का कांदा बोलता है। वो कांदा अलग है रे, वो तुम जाने दो, वो तुम लिखो। हाँ, बाकी सब भाजा मुझे चाहिए, पर सब भाजा मुझे ताजा चाहिए, एकदम ताजा भाजा पाठवो। ताजा रे, ताजा नहीं मालूम? ताजा क्या बोलता है उसको? ऐसे रहता है ना वो भाजी, एकदम ताजा ताजा वाला भाजी। अरे नहीं, कांदा बटाटा जैसा भाजी नहीं बाबा। अरे राष्ट्रभाषा नहीं आता है क्या तुमको? भारत में काय को रहता है? ताजा नहीं मालूम वो? ताजी भाजीला काय म्हणतात ग? ताजा नाही, ताजा। ताजा? हाँ, ताजा भाजी। एवढं येत नाहीये ह्याला। हेलो, ताजा भाजी, एकदम ताजा वाला। हाँ बराबर, अभी कैसे? हाँ बरोबर बरोबर बरोबर, फ्रेश फ्रेश माल भेजो, माल। ये तुम क्या कितना घाणेरड़ा घाणेरड़ा बोलता है? माल काय को बोलता है? हाँ, माल वगैरह ऐसे नहीं बोलने का। ऐसे कोई रास्ते में जा रहा होगा, तुम बोलेगा माल, कैसा लगता है वो सुनने में? नहीं, हाँ ऐसा? अच्छा अच्छा, खूब भाजी रहता है उसको तुम माल बोलता है? ठीक है, तो क्या माल भेजेगा? नहीं नहीं, क्या भाजी भेजेगा? हाँ, अभी वो मैं बोलती हूँ, तुम लिखो, वो सगड़ा भाजी घर पे भेजो। देखो, कांदे, बटाटे, परवर, बाद में परवर 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 का भाजी रहता है। देखो तुम्हारे उधर टोपली में किधर होगा, ऐसा ग्रीन कलर का रहता है। हाँ, बाद में केळफूल, केळफूलाची भाजी माझी आई इतकी सुंदर करते ना, वो भी भेजो। बाद में दूधी, फिर श्रवण घेवड़ा भेजो। अरे वो क्या बोलते हैं, ऐसे सोल के खाते हैं ना, वो अच्छा लगता है उसको गोड़ा मसाला डाल के। हाँ, बाद में पड़वड़, फिर करटुला भेजो, करटुला। अरे तू रोज का भाजी वाला है और तुमको ये भाजी नहीं मालूम? करटुला की भाजी रहती है। अच्छा ठीक है, छोड़ो, पालक भेजो। पाय पूछनी है तुम्हारे पास? काय पाय पूछनी का लिहिलं या लिस्ट मध्ये मी? चुकून, हेलो हेलो, वो पाय पूछनी तुम्हारे लिए नहीं है, वो अलग मैं बाद में ले लूंगी। वो चुकून लिखा। पाय पूछना भाजी कैसे होगी? वो नहीं चाहिए। हाँ, पाय पूछना नहीं। पालक लिखो, शेपू लिखो, भेंडी और पड़वल। अभी पाय पूछने तुमको क्या करना है? तुम अभी है ना शिरोप्या का गप्पा मत मारो मेरे साथ, मेरे को टाइम नहीं रे बाबा। शिरोपा भी भाजी नहीं है, शिरोपा का गप्पा अलग रहता है। शिरोप्या का गप्पा म्हणजे ऐसे, देखो सब काम होता है ना, फिर उसके बाद कोई बैठता है ना, 4 औरतें ऐसे दोपहर को बैठती है, तांदूळ निवड़त निवड़त गप्पा मारते, उसको शिरो। अरे तुम लिखो ना बाबा मेरे पास। हाँ तुम लिखो पहले, मेरे पास इतना एक तो टाइम नहीं है, और तुम उधर से इधर उधर बात। अरे हेलो भाजी वाला, वो ये किधर रखा रे मैंने? अरे वो अपना ये रहता है ना। अच्छा तुम लिखो, जाने तो मैं शोधती हूँ इधर। अभी किधर तक आए थे हम? पालक शेपू। अगो भाई, लिखो लिखो, पालक शेपू, और भेंडी भी लिखो। हाँ, भेंडी भी लिखो, और ये भेजो कड़ी पत्ता। कड़ी पत्ता कितने का? क्या कड़ी पत्ता? इतना भाजी लिया तुम, थोड़ा कड़ी पत्ता फुकट नहीं दे सकता क्या? अगं ते हे कुठे गेलो? हाँ नहीं, तुमको नहीं, वो मेरी सून है घर में। हाँ नहीं, वो कड़ी पत्ता लिखा। अभी ये लिखो, क्या लिखेगा? गौती चाह, वो चाहट बनाने। हाँ अरे नहीं, मैं बराबर बोलती हूँ, एक तो तुम उधर से कुछ भी बोलता है, और वो मेरा हरव्या है ना। काय अगं ते हे कुठे ठेवलं मी? ह्याच्यात बघ। आणि हेलो, किधर तक आया था? भेंडी पड़वल तक आया था ना। गौती चाह लिखा, मसाला चाहिए, माठ चाहिए, माठ। अरे तुम रुको रे बाबा, हिरवा माठ, लाल माठ कोई भी भेजो ना। एक तो मेरे को इधर दड़पण आया है। तुम रखो, फोन रखो, मैं बाद में करती हूँ, 1 मिनिट। अगं ऐक ना, ते हे मी लग्नाच्या वेळी ना तुमच्याकडे फोन हरवला होता, श्रीने नवीन घेऊन दिला होता, माझा फोन नाही सापडत आहे। या भाजीवाल्याशी बोलता बोलता फोन हरवलाय बहुतेक मी कुठेतरी। फोन हरवलाय का? हो अगं, मी त्या फोनवाल्याशी। हा कुणाचा आहे? नाही म्हणजे तुमच्याच फोनवर बोलत होतात ना? तू प्लीज घरात कुणालाही सांगू नकोस, मी असं केलंय हे तू कुणाला सांगायचं नाही। मी चुकून, म्हणजे मी विसरले की मी माझ्याच फोनवर बोलतेय, आणि आपली मैत्री आहे ना, त्यामुळे तू नाही सांगणार? नक्की ना? नक्की। हसतेस का? हाँ सांगू नको। हाँ, कुठपर्यंत आले होते मी? पडवळ पर्यंत आले होते ना, त्यामुळे भाजीवाल्याला परत फोन करते। वो मेरा, हेलो, हाँ वो अर्धा रह गया ना भाजी, वो मेरा फोन हरव्या था। हाँ अभी ये सब भाजी और माठ सब निकाला है ना। हाँ वो नहीं, वो घर पे मत भेजो, मी स्वतः आएगी भाजी आणने को। हाँ आता कितना टाइम? अभी तैयार होगी और भाजी लेने को आएगी, तुमको क्या प्रॉब्लम है? हाँ आती हूँ। हाँ ओके। मला वाटलं हरवला की काय।
चहा देशील एक कप? हो लगेच लगेच. आणि प्लीज सांगू नको. चहा दे चहा. चहा चहा. काय एकटी वेड्यासारखी हसते कोणास ठाऊक. हा दे बाई चहा दे चहा. मला जायचंय आता बाहेर. अगं मी तयारच आहे का? हो थँक्यू. फोन हरवतो अगं नाही तर माझा. थांब. हिंदू ही खोली आवरून झाली ना की हॉल आवरायला घेऊया बाई. हो वहिनी, मी तुम्हाला म्हणणारच होते. लग्न झाल्यापासून ना आवराआवर करायचीच राहिली. एक झालं की दुसरं काही ना काही चालूच आहे. नाहीतर काय, नको त्या कटकटी. तसं नाही ग, पण काही ना काही कामं चालू आहेत ना आपली. वहिनी कामांचं काही नाही हो, कामांची सवय आहे आपल्याला. पण घरात जे वातावरण आहे ना त्याबद्दल बोलतेय मी. इंदू तसं काही नाही ग, चांगलंय की सगळं. हो ना, ती सून आणि आजी सासू घरात गळ्यात गळे घालूनच बसतात ना. अगं नसतील गळ्यात गळे घालून बसत, पण म्हणून काही तंटे नाही आहेत घरात. वहिनी तंटे म्हणजे कचा कचा भांडणच असतात का? अहो दोन माणसं एकमेकांचं तोंड बघत नाही, एकमेकांशी एका शब्दाने बोलत नाही, हे सुद्धा एक प्रकारचे तंटेच झाले ना. इंदू माझं टेन्शन आणखी वाढवू नको ग. हो आता मी काय वाढवणार, ते आहेच ना. सरे आता काय झालं बोलशील का? आता नुसते दात काढणार आहेस का? काय झालं ते सांग ना पटापट. अगं काय केलं तिने? म्हणजे कहर केलाय तिने. अगं ते कळलं, पण नेमकं कहर म्हणजे काय? बोल ना पटापट. अगं पुढे बोल. तिने ना वहिनी आता हिला सांगा ना तर फटके देन मी. सरे पोरकटपणा पुरे झाला, बोल आता. शरी भाजीवाल्याला मोबाईल वर भाजी सांगत होती. मोबाईलवर? आणि मोबाईल वर त्याच्याशी बोलताना त्याला सांगत होती माझा फोन हरवलाय. एक तासभर त्याच्याशी बोलता बोलता फोन शोधत होती मोबाईल. पण एक तास फोनवर काय बोलत होती? तिला काय बोलायला कोणीही चालतं. मोबाईल कंपनी वाल्यांची नाही तासभर बोलत असायची. पण हे अति नाहीये. मोबाईल फोनवर बोलत असताना मोबाईल फोन सांग. कमाल आहे. हो ना, खरंच कमाल आहे. यापेक्षा जास्त वेंदळेपणा असूच शकत नाही. अगं पण तुला कोणी सांगितलं? तिने सांगितलं भाऊ. आणि तिने तुला हे आठवणीने सांगितलं. अरे वा सौभाग्यवती, काय आज एकदम रंगात. जेवण स्किप करूया? श्री इतकं सुचतं ना तुला? हो मला एवढंच सुचतं. अगं इनफॅक्ट ऑफिस मध्ये असताना सुद्धा डोक्यात सतत हेच असतं. म्हणजे केव्हा एकदा घरी जातोय, फ्रेश होतोय आणि गप्प बसा श्री. तुला करेक्ट माहितीये ना हे असं म्हणाल्यानंतर नवऱ्याचं काय होतं? लहान मुलांसारखा वागत असतोस. का? लहान मुलं असं वागतात? मला नव्हतं माहित. मी लहानपणी असं नाही वागलो कधी. काही श्री कुठे? इथे फारसा काही महत्वाचा नाही. आता यात हसण्यासारखं काय होतं? नाही तुझ्यावर नाही असं ते. मला काहीतरी आठवलं म्हणून असते. काय? हे मी तुला सांगेन, पण तू कुणालाही सांगायचं नाही. हे तुम्हा बायकांचं एक मला काही कळत नाही. कुणाला सांगू नकोस प्लीज. अरे पण खरंच नको सांगूस. नाही म्हणजे त्यांना वाईट वाटेल.
मी पण खरं कोणाला सांगितलं नाहीये, पण तुला सांगायला काही हरकत नाही. बरं सांग. आज ना किचन मध्ये छोटी आई भाजीवाल्याशी फोनवर बोलत होत्या आणि बोलता बोलता त्यांचाच फोन शोधायला लागल्या. छोटी आई फोनवर बोलता बोलता तिचाच फोन शोधायला लागली. अरे खरंच. शक्य आहे छोटी आई इतकी कशी विसरू शकते. माझा तर विश्वासच बसत नाहीये. 1 तास भाजीवाल्याशी बोलत होती ती. अगं मलाही खरं वाटत नव्हतं, पण आता तिनेच सांगितलं वाटतं. काय नाही ग, दांद्रट आहे ती, काहीतरी वेगळं सांगायचं असेल. नाही 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 नाही, जान्हवी पण होती तिच्या बरोबर. विचार तिला. जान्हवी, ती फोनवर 1 तास भाजीवाल्याशी बोलत होती आणि तेव्हा फोन शोधत होती. नाही म्हणजे फोनवर बोलत होत्या त्या 1 तासभर, पण अगदी 2-3 मिनिटं फोन शोधला त्यांनी, जास्त नाही. श्री, तुला कळला का शरयूचा प्रताप? आता काय केलं तिने? काय 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 शरे, काय शोधतेस? वहिनी, माझं नाम फोन. बरोबर बेबी वंस, बरोबर कळलं तुम्हाला. माझा फोन सापडत नाहीये. भाजीवाल्याकडे नाही ना, विसरलीस? काय हा मूर्खपणाच्या रेयू? नाहीतर काय, हद्द केलीस तू. एवढी कशी बावळट ग? काय केलं मी? झालं, आता हिला हे पण सांगायला हवंय. अगं, आज तू भाजीवाल्याशी बोलता बोलता मोबाईल शोधत नव्हतीस का? शरे, आज मात्र अति केलंस. हा वहिनी, मी मुद्दामून नाही करत. ते ना चुकून होतं. तर माझ्या नाही राहत लक्षात. त्याला मी काय करू? अगं पण शरे, लक्षात राहत नाही म्हणजे काय? तुला लक्षात ठेवायला नको? आणि लक्षात राहत नाही म्हणून किती हसं करून घेणार आहे स्वतःच? शरयू, तुला काहीतरी करायला पाहिजे. हा, काय करू सांगा मला. मला तुम्ही सगळेजण सांगता लक्षात ठेव, लक्षात ठेव, लक्षात ठेवलं पाहिजे. मलाही हे पटतंय, पण सगळेजण मला लक्षात ठेवायला सांगतात. कसं लक्षात ठेवायचं हे कुणीच नाही सांगत. आणि कुणाला त्रास व्हावा म्हणून मुद्दामून नाही करत मी. खरंच नाही लक्षात राहत माझ्या. डोक्यातून निघूनच जातं. आणि मला तशी थोडी बुद्धी पण कमी आहे ना. तुला काही कमी बुद्धी नाहीये, तुझं लक्ष नसतं. नाही नाही बेबी वंस, मी लक्ष देते. आता घरातली भाजी संपली आहे हे मी अगदी लक्षात ठेवलं होतं. आठवणीने ना संध्याकाळसाठी मटकीही भिजत घातली. पण आज भाजी आणायला जायला वेळ नव्हता म्हणून मी फोन करून भाजीवाल्याला सांगत होते. तर त्याला हिंदीच कळत नव्हतं. त्याला तुझं हिंदी कळलं नसेल. हा, हो असेल कदाचित. मला काही धड सांगताच येत नाही ना. खरं तर मला काहीच करता येत नाही ना. मला खरंच काही जमत नाही. या घरातल्या कुठल्याच माणसाला माझा काही उपयोग पण नाहीये. मला माहिती आहे सगळं. छोटी आई, छोटी आई, श्री, मला काही येत नाही. मला कधीच काही येत नाही. साधं लक्षात ठेवायचं असतं ते पण जमत नाही मला कधी.
मी प्रयत्न करते. मला असं वाटतं की आज नाही उद्या लक्षात राहील, उद्या नाही परवा लक्षात राहील. मी दादराट एक नंबरची. तुला माहितीये मी दिसायला पण चांगली नाहीये. मी खूप काळी आहे. मी खूप काळी आहे. तुला पण लाज वाटत असेल ना माझी. मला खूप लाज वाटते. मी देवाला पण विचारते सारखं साध्या गोष्टी लक्षात राहत नाही. माझा काही उपयोगच नाहीये. देवाने का केलंय असं माझ्या बरोबर. झालंय तुझं बोलून? मी बोलू होता? बोल. आधी प्लीज मला माफ कर. म्हणजे तू पण काहीतरी केलंस ना? मला वाटलं फक्त देवाने केलंय. अगं नाही, देवाने काही केलेलं नाहीये. आता आमची चूक होती. आम्ही हसायला नको होतो तुला. माझी चूक आहे. मला माहितीये सगळं माझं चुकतं. मला काही म्हणजे काहीही मला येत नाही. आणि स्वयंपाक जमतो का रे? अर्थात चांगला जमतो. म्हणजे काय छोटी आई? अगं तुझ्या हातची पुरणपोळी, उकडीचे मोदक, आहा, तुझ्यासोबत इतकं छान कोणीच नाही करू शकत. हे पण असंच म्हणतात. काका बरोबर बोलायचा. देवानी तुझ्या हाताला जी चव दिली ना ती तर कोणाच्याही हाताला दिलेली नाहीये. मला तू बरं वाटावं म्हणून म्हणतोस सगळं. मला माहितीये. छोटी आई काहीतरीच काय. हे मी काय तुला पहिल्यांदा सांगतोय का? नेहमी सांगत आलोय ना. तेही आठवत नाही मला. आणि तू दिसण्या बाबतीत म्हणत असशील ना तर तू खूप सुंदर दिसतेस. काळी दिसते नाही. आता हे तुला कळत नाही, पटत नाही, त्याला देव तरी काय करणार? बघितलंस ना, म्हणजे हे पण मला कळत नाही. मी घरात खूप काळी आहे. तुम्ही सगळे किती गोरे आहात. तुझा रंग काही काळा वेळा नाहीये. उलट मी तुला सांगितलं होतं ना तुझा रंग असं मस्त मस्त डस्की इंडियन आहे. आणि मला हाच रंग सगळ्यात जास्त आवडतो. म्हणून तर बायको पण याच रंगाची केली ना मी. ए श्री, तो रंग खूप चांगला असतो का रे? हो. आणि त्याही पेक्षा ना तू एक माणूस म्हणून खूप जास्त गोड आहेस. या घरात सगळ्यांची लाडकी आहेस तू. आणि आयाजीचा तर तुझ्यावर किती जीव आहे माहितीये का? हो श्री, मी ह्या घरात आल्यापासून आईंनी खूप सांभाळून घेतलंय मला. आणि स्वयंपाक तर सगळ्या नर्मदा वहिनींनीच शिकवलाय ना मला. बरं माझं डोकं दुखायला लागलं की इंदू वहिनी लगेच तेल घालून देतात डोक्यावर. आणि ह्यांना घरातून बाहेर काढायचा निर्णय घेतला तेव्हा बेबी वंसांनी किती मदत केली होती मला. बापरे, मी तर कधी नाही विसरू शकत. आणि सरू तर मैत्रीणच आहे ना माझी. म्हणजे भांडतो आम्ही पण आम्ही परत एकत्र येतो. आणि याच तुझ्या सगळ्या लाडक्या मैत्रिणी आज हसल्या ना तुला. त्या माझ्यावर नेहमीच हसतात. म्हणजे मीच काहीतरी विसरते म्हणून हसतात. आज पण मी काहीतरी विसरले असणार श्री. नाही, मला नाही माहित. पण त्या तुला रोजच हसतात तर मग आजच काय झालं रडायला? काय नाही, जाऊ दे. आई काय झालं? काय झालेलं नाही. अगं काय झालंय सांग मला. श्री, तुझ्या काकांचा उद्या वाढदिवस आहे. छोटी, आय एम सो सॉरी. घरातले सगळे विसरले. आई विसरले त्यांच्या मुलाचा वाढदिवस. आपल्या सगळ्या मुलाचा वाढदिवस विसरल्या त्या. विसरण्याचा रोग मला ना. तुमच्या सगळ्यांच्या तर लक्षात राहतं पण तरी ही गोष्ट विसरलातच ना. सो सॉरी छोटी आई. अगं तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय ना. आपण काकाशी बोलूया. नको 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 बोलूया. आई खूप चिडतील. अगं तू लहान होतास ना
तेव्हा मी एकदा विषय काढला होता आईंकडे. 3 दिवस जेवल्या नव्हत्या आई जेवल्या नाही, त्यामुळे घरातलंही कुणी जेवलं नाही. बापरे, मी खूप धसका घेतला होता या सगळ्याचा. नको नको अगं पण आपण नको. हे बघ जे चाललंय ना ते बरं चाललंय, ते तसंच राहू दे. हे बघ तू जा. आपण आता ह्या कुठल्या विषयावर नको बोलूया. ओके, आपण या विषयावर आता नको बोलायला. पण आता तुला बरं वाटतंय का? हा, आता खरंच बरं वाटतंय. मी तुझ्याशी बोलले ना, आता मला बरं वाटतंय श्री. आणि मला माफ केलंस ना? तुझ्यावर तर मी कधी रागावूच शकत नाही. आणि माझ्या बाकीच्या आयांना पण. हं? मी विसरले पण. आणि माझ्या बायकोला? श्री, ती खूप चांगली आहे. ती बिचारी कधी काही बोलत नाही मला. तिच्यावर कधीच नाही रागावू शकत मी. छोटे, तू किती निर्मळ मनाची आहेस. कशी आहे रे मी? निर्मळ मनाची. श्री, मला ना असंच कोणीतरी आत्ता अलीकडे म्हणालाय. कोण? तेच तर नाही आठवत ना. म्हणजे असंच म्हणालंय निर्मळ मनाची. पण कोण म्हणाला रे? भाजीवाला म्हणाला का रे आपला? भाजीवाला कशाला म्हणेल? घरचंच कुणीतरी म्हणाल. हीच म्हणाली आहे.